धन्यवाद साहेब. वृक्षवेध फाउंडेशनच्या प्रयत्नातून सुरू झालेला हा प्रवास समाजाला आणि पुढच्या पिढीला एक नवी दिशा देणारा ठरतोय. आणि ह्या कार्यक्रमासाठी मला व्हॉट्सअपचं निमंत्रण होतं आणि व्हॉट्सअपवरच मी यस म्हणून सांगितलं. त्याचं कारण काय, आपण कार्यक्रम नेहमी करत असतो किंवा बरेच आम्हाला तर नेहमी कोणत्या वेगवेगळ्या कार्यक्रमाला जायचं योग येतो, परंतु असा गौरव करण्याचा कार्यक्रम फार क्वचित भेटतो. आणि आपल्याकडे एक मन आहे, ग्रामीण भागामध्ये एक मन आहे. मला जेव्हा कोण होतं मला आताही चेहरा माहित नाही, ज्याच्याशी माझा फोन झाला होता ते कोण होते मलाही माहित नाही. आणखी नाही होते, तुम्हीच होते ना, प्रदीप गव्हाणे साहेब. हा, तर प्रदीपजींचा फोन आला. ते म्हणला साहेब पॉलिटिकल कार्यक्रम नाहीये, अर्धा मोकळा झालो. पुन्हा म्हणलं की गावकऱ्यांचा गौरव करायचा ठरला. पुन्हा 50% एनर्जी आणखी वाढली. आणि तिसरी गोष्ट म्हणले की गावातल्या पुढच्या पिढीला इन्स्पायरेशन द्यायचंय आणि त्याच्यासाठी आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी करत असतो. असं 200% बॅटरी माझी चार्ज झाली आणि मी तात्काळ ऑफिसचं काम सोडून म्हणजे संपवून, कलेक्टर साहेबांची आमची व्हीसी होती, ती व्हीसी संपवून मी या कार्यक्रमाला जावा असं माझ्या मनातून वाटलं. आणि निश्चितपणे या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित प्रकाशजी गावाणेंपासून महाराज गावाणेंपर्यंत सगळे गावाणे, गाडे साहेब, सिल्वासावरून आलेले खास सुबोध भाई, या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, वृक्षवेध फाउंडेशनचे सगळे तरुण सदस्य जे की काम करतायत ऍक्च्युअली, त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करणारे या गावातले ज्येष्ठ नागरिक, सर्व महिला भगिनी, माता भगिनी, मीडियाचे प्रतिनिधी आणि सर्व लहान पुढची पिढी, या सर्वांसाठी एक हे म्हणाल की कोणताही कार्यक्रम, कोणतंही ऍक्ट हे छोट्या गोष्टीपासूनच चालू होतं. आणि या वृक्षवेध फाउंडेशनच्या प्रवासासाठी एक फार चांगला शेर लागू होतो की अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर, अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर, लोग आते गए और कारवा बनता गया. असा मोठा जुमला आणि कार्यक्रम तुमचा चांगला जमलेला आहे. योगायोगाने या ठिकाणी 2-4 दाढीवाले सरपंच मला भेटले आणि बोलताना त्यांनी सांगितले की ते पण दाढीवाले, हे पण दाढीवाले, सगळे दाढीवालेच आहेत. तर त्यामुळं आपल्या प्रयत्नातून गावांचा पालट होतोय, परिसराचा पालट होतोय, समाजाचा पालट होतोय, पुढच्या पिढ्यांना दिशा भेटते, एक आनंदाची गोष्ट आहे. मित्रांनो, झाडांचं महत्व आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण तुम्ही हे करून दाखवलंय. आणि या लोकांच्या जेव्हा सिल्वासापासून किंवा बाहेरच्या गावातनं, मुंबईपासून, सगळीकडनं, नाशिक पासून सगळे गावातले तरुण मंडळी ज्यांच्या की या गावाशी नाळ जुळलेली, आपण एक मराठी भाषेत शब्द आहे, प्रॉपर शब्द की नाळ जुळलेली राहणे, ती नाळ ज्यांची या गावाशी जुळलेली, ते सगळे या 4-5 दिवसाच्या कालावधीमध्ये येतात. यातच त्यांच्या कामाचं मोठेपण आहेच. परंतु बऱ्याच वेळेस काय होतं की गावातला एखादा तरुण मोठा झाला किंवा बाहेर गेला तर तो बाहेरच जात राहतो. आपण गावासोबत नाळ जिवंत ठेवलेली आहे, ही एक आनंदाची बाब आहे. आणि मागच्या आता 1 वर्षाचा कार्यक्रम असता किंवा 2 वर्षाचा कार्यक्रम असता तर वेगळी गोष्ट होती, परंतु 2012 पासून, किती 15 पासून, म्हणजे जवळपास 12 वर्षापासून आपण सतत ह्या कार्यक्रमात आहात. याच वेगळं श्रेय आणखी एक शेर आहे त्याच्यासाठी कि नजर में उतरना कमाल है, नफज में बिखरना कमाल है, एक नंबर आना कमाल नहीं, एक नंबर पे बरकरार रहना कमाल है. तसं आपण 12 वर्ष तुम्ही सातत्य ठेवलंय, वृक्ष लागवडीमध्ये 1 नंबर तालुक्यात आहात.
आणि हे सांगून किंवा शिकून होत नाही, याला काहीतरी अंगच लागतं. आणि अंगचा लागतं हे अनुवंशिक आपल्या पूर्वापार पिढ्यांपासून येत राहत. भाई साहब आपको मराठी में थोड़ा थोड़ा बहुत समझ? अच्छा अच्छा ओके. तर ते आपल्या अंगवळणी असावं लागतं. आणि हे साधू संतांच्या याच्यात एक हे आहे, महाराज एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे, मला फार काही येत नाही परंतु तो आहे. पडिले वळण इंद्रिया सकळ, भाव तो निराळा नाही तुझ्या, पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी, जागृती सुसपली पांडुरंग. म्हणजे एखादी गोष्ट अंगवळणी पडली तर त्याला वेगळं शिकवायची गरज नाही. तसं अंजनापूरच्या ग्रामस्थांना किंवा अंजनापूरच्या तरुणांना वेगळं शिकवायची गरज नाही. इथले भरपूर वकील मंडळी आहेत, काही नोकऱ्यामध्ये पण आहेत. माझ्या बऱ्याचदा भेटी होत असतात, जास्तीत जास्त वकील मंडळीच्याच भेटी होतात, कारण आमचं कामकाज तिथं चालतं म्हणून. परंतु प्रत्येकाच्या याच्यामध्ये गावाची ओढ 100% मला जाणवते. आणि मागे जेव्हा माननीय जिल्हाधिकारी महोदयांसोबत या गावामध्ये आलो होतो, तेव्हाचे तुम्हाला दिलेले आश्वासन आणखी काही कंप्लीट करायचे मला. त्याच्यासाठी प्रोसिडिंग करून मी रात्री एके दिवशी 3 वाजेपर्यंत स्वतः बसून प्रोसिडिंग लिहिलेली तुमच्या गावच्या मिटिंगची, आणि 27 मुद्दे त्याच्यात घेतलेले. त्या प्रोसिडिंगची कॉपी मी सर्क्युलेट पण केलेली आहे. आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांना मी आश्वासन दिलं होतं की साहेब मी याचा रिव्ह्यू पण घेईन, परंतु मागच्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्हाला जे SIRचं जे निवडणुकीचं काम लागलं त्याच्यामध्ये आम्हाला दुसरं कोणतंच काम शोधता येत नाही किंवा सापडवता येत नाही किंवा पाहता पण येत नाही. तर त्या कामामध्ये हे थोडं मागं राहून गेलेलं, परंतु निश्चितपणे त्याच्यातले जेवढे होणारे मुद्दे त्या सगळ्यांच्या वर आपण सोल्युशन काढणार आहोत. दुसरी गोष्ट, त्याच्यासाठी फॉलोअप पण कोणीतरी घ्यायला हवा. आमचं कितीही मनात असलं करायचं, जोपर्यंत मला कोणी म्हणत नाही की साहेब हे राहिलंय तोपर्यंत आमच्या हातात ती फाईल येत नाही लवकर. आणि कामाचा व्याप आहे, कामाचं मल्टीटास्किंग एवढं वाढलेलं आहे. हेच नाही म्हणजे आजचं जेवण मी दुपारी 3:30 वाजता केलं, ते शिपाई म्हणला साहेब डबा लावलाय म्हणून जेवण केलं. ते कामाच्या व्यापात लक्षात राहत नाही बऱ्याचदा. तर तसं तुमच्या गावातनं एखादा कोणी तरुण किंवा कोणीतरी फॉलोअप त्या कामांचा केला तर चांगलं होईल. त्याच्यासाठी काही ऑफिसेसला, बाकीच्या ऑफिसेसची ते काम, त्याच्यासाठी देखील आपण त्या प्रोसिडिंग नुसार काम करा म्हणून आदेश दिलेले. तिथं काय अडचणी येत असतील तर ते पण आम्हाला सांगा, त्याच्यावर पण आपण मात करू. आणि निश्चितपणे आता जिथं जसं सांगितलं तुम्ही की तुमच्या गावामध्ये पाऊस यावेळेस लवकर पडला किंवा पेरण्या फक्त पंचक्रोशीत इतर झाल्या, त्याचं कारण आहे वृक्ष जे आहेत किंवा झाड जे आहेत ते पण जिवंत आहेत. म्हणजे भारतीय शास्त्रज्ञ ज्यांनी शोध लावला की छोट्या मुलांना आवाज नका करू, भारतीय शास्त्रज्ञ त्यांनी शोध लावलेला की वृक्ष सजीव आणि त्यांना संवेदना असतात. आणि त्या अनुषंगानं आपल्याकडे एक मायक्रो क्लायमेट तयार होतं. जिथं जिथं वृक्षांची जास्त संख्या आहे तिथं एक मायक्रो क्लायमेट तयार होतं. आणि निसर्ग आहे शेवटी, आपण निसर्गात दररोजच्या जीवनात पण पाहतो, जोपर्यंत बाळ आवाज देत नाही किंवा रडत नाही तोपर्यंत आईला पाहणं येत नाही. ज्या पद्धतीने एखाद्या घरट्यामध्ये चिमणीचे पिले असत नाहीत, चिवचिव करत नाहीत तोपर्यंत चिमणी तिथं आणून चारा टाकत नाही. किंवा नुसतं घरट आहे आणि चिमणी आणून चारा टाकली असं कधी पाहायला भेटतं का आपल्याला? तसं झाडांचं हे मायक्रो क्लायमेट तयार होतं आणि त्या मायक्रो क्लायमेटमुळे पाणी मागितलं जातं आणि ते पाणी निसर्गातून त्या झाडांना मिळायचं प्रमाण वाढतं. म्हणून जिथं जिथं झाडी आहे तिथे तिथं पाण्याचं किंवा पावसाचं प्रमाण हे वाढलेलं असतं. बाकी बेनिफिट तर आहेतच आपल्याकडचे, तुम्हाला ऑक्सिजन मिळणारच आहे. आणि ही फार मोठी गरज आहे आता. म्हणजे बाहेर गेले आपले सोबत, म्हणजे काय नाव त्यांचं, भरतभाई इथून गेले, त्यांनी अतिशय चांगला सल्ला दिलाय की आता एक आपण टप्पा पार केला, पुढचा टप्पा आपल्याला काहीतरी शोधायचा आहे. कारण माणूस सतत कामात असला पाहिजे. कामात नसला की काय होतं, खाली दिमाग शैतान का घर होता है आणि वाया जातात. आणि ही पुढची तरुण पिढी किंवा पुढची जी एनर्जी आहे ती एनर्जी वाया जाते. पावसाचं पाणी जसं पडल्यानंतर आपण त्याला चॅनलाइज नाही केलं तर ते काय होतं, ओढ्याला जाऊन मिळतं, गटाराला जाऊन मिळतं, पाहिजे तशा पद्धतीने वाहत राहतं. तशी तरुणांची किंवा लहान मुलांची एनर्जी पण तशीच आहे. याला आपण चॅनलाइज नाही केलं, इट विल डेफिनेटली गो इन वेस्ट. आणि त्या वेस्ट एनर्जीचा आपल्याला
त्रास होतो. मग आपण पाहतो काही ठिकाणी म्हातारपणी आई वडिलांना मारणारे मुलं देखील आहेत, किंवा त्रास देणारे समाजात विकृत कृत्य करून दुसऱ्यांना त्रास देणारे लोक पण आहेत. ते तसं होऊ नये म्हणून ही एनर्जी चॅनलाइज आपण केली पाहिजे, त्यांना पुढच्या कामाला लावलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी योगाचा त्यांनी फार चांगला उपाय सांगितला. आणि हे योग म्हणजे योगा म्हणजे काय आहे की जीवन जगण्याचा राजमार्ग म्हणतात त्याला. नुसतं योगा आपण ते आसनं करण्यापुरता मर्यादित कुणी पाहू नये. आता डॉक्टर असतील तर त्यांना माहिती आहे की योग हा फक्त आसनं किंवा शरीर बलवान करायचं नाही, तो मन बुद्धी सगळ्याच. योग म्हणजे अष्टांग योगाचा एक राजमार्ग म्हणून सांगितलेला आहे. त्याच्यात यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी असे 8 आयाम सांगितलेले आहेत म्हणजे त्याचे. आणि त्या आयामाला धरून जर आपण सुरुवातीपासूनच या लहान मुलांना आतापासूनच याच्यापासूनच शिकवायला चालू केलं तर 100% त्यांच्यामध्ये फरक पडणार म्हणजे पडणार, हे लक्षात घ्या. मी माझ्या स्वतःवरून सांगतो, मला पण सवय होती. जोपर्यंत कॉलेजला होतो तेव्हा तोपर्यंत रोज योगा करायचो. MPSCच्या परीक्षेला असताना सुद्धा मी जेव्हा मेस द्यायला गेलो तेव्हा सुद्धा पोर आमचे बाकीचे मित्र तयारी करायचे, वाचायचे. मी सकाळी अर्धा तास माझा प्राणायाम आणि ओंकार वगैरे करून बसायचो. त्याच्यामुळे रिलॅक्सेशन होतं, माइंड रिलॅक्स होतं, फ्रेश माइंड राहतं आणि माणसाचे विचार देखील चांगले राहतात. त्यामुळं आता पुढचा टप्पा आपल्याला सुदृढ म्हणजे इकोसिस्टीम आपली इको फ्रेंडली विलेज झालं तुमचं. आता हेल्दी विलेज पण व्हायला पाहिजे गावात. आज तुम्ही पाहता आता हे संयोजकांनी मला सांगितलं की शेतकऱ्यासमोर आव्हान आणि उपाय हा फार मोठा वास्ट सब्जेक्ट आहे. याच्यावर मी 3-4 तास पण बोलू शकतो. आणि असं काही नाही तयारी करून बोलायची. माझं पिढीजात माझा व्यवसाय शेती आहे. मी सगळी शेती केलेली आहे, म्हणजे कुळव आणण्यापासून गाईचं शेण काढण्यापासून पेरण्या करण्यापासून ऊस तोडणीपर्यंत सगळं काम केलेले आहेत. पलटी फाळाचा नांगर आणलेला आहे, सगळं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं शेतीवर आणि सुदैवानं माझं ग्रॅज्युएशन ऍग्रिकल्चर मध्ये झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन पण ऍग्रिकल्चर मध्ये, तेही ब्रीडिंग मध्ये झालेलं. त्याच्यामुळे त्याच्यावर बोलायला मी 1 तास 2 तास 3 तास 4 तास 5 तास एका शब्दावर बोलू शकतो, काही अडचण नाही. परंतु बाकीच्या सन्माननीय महोदयांना पण ऐकल्याला ऐकायचंय. आणि शेतकऱ्यासमोरचे आव्हानं याच्यावर फार काही म्हणजे चिंतनाचा विषय तो फार मोठा आहे तसा. परंतु एक सांगतो की जे विकतंय ते पिकलं पाहिजे आणि जे पिकतंय तेच आपण पिकवलं पाहिजे, म्हणजे तेच पिकं घेतले पाहिजेत. आणि याच्यातही आता आपण पाहतोय की आम्ही पाहतो, म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं, कधी आश्चर्य म्हणून म्हणण्यापेक्षा खेद पण वाटतो, दुःख पण वाटतं की आपणच ओरडतो की फूड आपलं प्रदूषण व्हायला लागलंय, पुढचं प्रदूषण चालू आहे, भेसळ चालू आहे, अन्न भेसळ चालू आहे, त्याच्यामुळे लोकांना कॅन्सर व्हायला लागला. आता सध्या 15 लोकांमध्ये एखाद्या माणसाला कॅन्सर चालू झालेला असू शकतो किंवा आहेच आहे. कोणाला माहित आहे, कोणाला माहित होत नाही, कोणाला वेगळ्या प्रकारचा असतो. काही ना काही कॅन्सर म्हणजे जस्ट आउटग्रोथ, अनकंट्रोल ग्रोथ ऑफ टिश्यूज किंवा बॉडीज म्हणजे कॅन्सर. आणि हे होण्यामागचं मेन कारण आहे आहार. आता कृषीमध्ये आपल्याला दोन्ही सांगड घालायचे, जास्त पिकवायचं पण, जास्त आपल्याला पैसे पण मिळाले पाहिजे त्याबद्दल, त्याचबरोबर आपली हेल्थ पण राहिली पाहिजे. म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो 20-30% तरी दूध आपल्याला प्युअर मिळतं का नाही असा प्रश्न पडतो. मी तर दूध प्यायचं मागच्या 2 वर्षापासून सोडून दिलं होतं. तुकाराम मुंडे साहेब आल्यापासून मी दूध प्यायला चालू केलं परत. परत दूध प्यायला चालू केलं. तर हे अर्थकारणात कुणी कितपत पळावं आणि कोणत्या गोष्टीच्या किती मागं लागावं हे सुद्धा लोकांनी ठरवून घ्यायला पाहिजे. आता शेतकरी तसा मुळातच पिचलेला प्राणी, निसर्गाने कृपा केली तर त्याचं जीवनमान चालू राहतं, अन्यथा मोठं मुश्किल आहे. आणि इकॉनॉमिक शेतीचं पाहायचं म्हणलं तर फार जटिलता नाही आहे त्याच्यात, परंतु फार क्लिष्ट, मानलं तर फार क्लिष्ट आहे, मानलं तर फार सोपं आहे. आता सोपं इन द सेन्स सांगतो, माझं लग्न झालं 2003 साली. 2003 साली लग्नात मला घरच्यांनी सोनं वगैरे आणायला पाठवलं होतं बाजारात. तेव्हा आम्ही सोनं आणताना
5,500 रुपये तोळ्याने सोनं आणलं होतं. किती? 5,500 रुपये तोळा. आता त्या परिस्थितीमध्ये 2003 ला 5,500 रुपये तोळा जेव्हा सोनं होतं तेव्हा मीच कापूस घालायला बाजारात गेलो होतो. 4,500 रुपये क्विंटलला कापूस घातला होता. म्हणजे फरक किती होता? 1,000 रुपयाचा. आणि इनपुट्स तेव्हा काय नव्हतं, फार फार तर हायब्रिड हिरसुटम इंटू हिरसुटम याच्या जाती नांदेड 44 वगैरे, त्या हायब्रिड कॉटनच्या बॅगची किंमत असायची 450 ते 550 रुपये. आता आपल्याकडं आजची परिस्थिती पहा, शेतकरी तोच आहे, कापूस पिकवणारा तोच आहे, घेणारा तोच आहे, सोनं खरेदी करणारे तेच आहेत, बाजारात जाणारे तेच आहेत. परंतु आज सोन्याचा भाव किती आहे? 1.5 लाख रुपये तोळा. आणि कापसाचा भाव किती आहे? 6,500 7,000 मॅक्झिमम भेटतो कधीतरी. म्हणजे कापसाचा भाव 3,000 2,500 वाढला आणि सोन्याचा भाव कितीतरी पटीने वाढला. तर या पटीत वाढणाऱ्या याचं गणित आणि जागतिक इकॉनॉमी कशावर चालते? सोन्याच्या भावावर. सोन्यावरच सगळं चालतं. म्हणजे पैसेही छापायचे तर आरबीआयला आधी सोनं ठेवावं लागतं, किंवा कोणत्याही देशाच्या चलनाची इंट्रेन्सिक व्हॅल्यू जी आहे ती आपल्याकडे किती सोनं आहे त्याच्यावर ठरली जाते. मग ही परिस्थिती सांभाळताना शेतकऱ्यांनी एकच पाहिलं पाहिजे की आपल्याकडं बाजारात काय विकतंय ते पिकवायचं आणि ते पिकवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून जास्तीत जास्त कशा पद्धतीने आपल्याला त्या क्रॉप कल्टिव्हेशन आणि त्याचं मार्केटिंग करता येईल. दुसरी गोष्ट, मार्केटिंग मध्ये आपण फेल्युअर मध्ये जातो. बऱ्याच वेळेस शेतकरी पिकवतात परंतु त्यांना मार्केटिंग करता येत नाही किंवा जमत नाही किंवा लाजतात. मी कित्येक बघितलं तरुण पोरं की केळीचं पीक आहे किंवा आंब्याचं पीक आहे, केशर आंबा पिकवतात. केशर आंबा पिकवल्यानंतर एखाद्या व्यापाऱ्याला काय 50 रुपये 60 रुपये किलोने ठोक देऊन टाकतात. तो व्यापारी काय करतो? 150 रुपये किलोने विकतो. म्हणजे वर्षभर सांभाळलेलं पीक आपण 30-40 रुपये किलोने विकतो आणि तो नुसतं घेऊन बाजारात पिकून विकतो तर किती ना 100 रुपये किलो मारायला नफा मारतो. तर त्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आपलं मार्केट किंवा आपला माल, शेतीचा व्यापाराचा माल कसा डायरेक्टली जाईल कस्टमरकडे किंवा एंड युजरकडे हे पण पाहिलं पाहिजे. याच्यातच आपल्याला 50% 60% गॅप भरून काढतायत. आणि भरपूर तसे आता चैन आहेत बऱ्याच ठिकाणी शहरामध्ये. तुम्ही ज्वारी पिकवत असाल, प्युअर ज्वारी ऑर्गॅनिक ज्वारी तुम्ही जर विकली तर त्या ज्वारीला 10-20 रुपये जास्तच भाव आहे. फळं कोणती तुम्ही विकाल, आता फळं तर मी तर म्हणणारच नाही की फळं कोणते प्युअर ऑर्गॅनिक आहेत. योगायोगाने असं झालं होतं की मी दीपक एक दिवशी बाजारात गेलो, बायको आणि मी गेलो होतो संभाजीनगरला असताना, आणि सकाळी सकाळी एक टेम्पोवाला लावून बसला होता डाळिंबाचे हे लावून. डाळिंब चांगले होते. ते म्हणला शेतकऱ्याचा माल आहे, प्युअर आहे, ऑर्गॅनिक आहे साहेब, घ्या. म्हणलं बरं, कसं किलो दिला? ते म्हणला 125 रुपये किलो आहे. बाकीच्या ठिकाणी 100 रुपये किलो होता, पण हे ऑर्गॅनिक आहे म्हणून 125 रुपये किलो म्हणलं. म्हणलं ऑर्गॅनिक आहे म्हणजे काय? ते म्हणलं एकही केमिकल नाही. मी डाळिंब, त्याला कुठं माहिती माझं काही ऍग्रिकल्चर शिक्षण झालं. मी डाळिंब हातात घेतलं, म्हणलं एकही फवारणी नाही. एवढा चकचकीत कसं काय माल म्हणलं तुझा? ते मला साहेब ऑर्गॅनिक आहे. त्याला म्हणलं फवारण्या किती झाल्यात खरं सांग. ते म्हणलं साहेब मी शेतकरी आहे, मला माहिती आहे हा ऑर्गॅनिक आहे. म्हणलं ऑर्गॅनिक माल असं असूच शकत नाही. तो खरपुडलेला, त्याला डाग पडलेले, काळे डाग पडलेले, कुठंतरी डंक मारलेले, वाकडा तिकडा झालेला असा असाल तर तो ऑर्गॅनिक. ते म्हणला साहेब तुम्ही कोण आहे? मी म्हणलं तुला काय करायचं, तू फक्त मला सांग खरा ऑर्गॅनिक आहे का नाही. तू जर खरं सांगितलं तर मी घेतो, नाही म्हणला साहेब त्याच्याशिवाय मालच येत. तर ते ऑर्गॅनिक मालाला सुद्धा बाजारामध्ये चांगला भाव आहे. भेंड्या घेतो बाजारात जाताना आपण किंवा पालक घेतो, बघून घेतो. एखाद्या महिलेला पाठवलं किंवा नवीन पुरीला एखाद्या पाठवलं की बाजारात जाऊन भेंड्या आणते, ती चांगल्या हिरव्यागार लुसलुशीत दिसणाऱ्या भेंड्या घेऊन येते, सगळ्यात ताज्या भेंड्या. त्याच्या मागचं रसायन माहित नसतं. तर त्या पद्धतीनं आपल्याला शेती आणि ऑर्गॅनिक शेतीसाठी फार मोठं मार्केट आहे. आमच्याकडे लातूरला माझ्याकडे फार्मर आहेत, त्यांनी डायरेक्टली लातूर टू मुंबई
तरकारी एक्सप्रेस म्हणून टेम्पो चालू केला होता. ते 5-7 जणांनी असं कलेक्टिव्हली एका गावात, बाबळगावच्या जवळच गाव, सन्माननीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या गावाचे एकदम चिपकून गाव आहे, तिथे त्यांनी 7-8 जणांनी पालेभाज्यांचा व्यवसाय चालू केला होता. आणि तो डायरेक्ट टेम्पोने मुंबईला पाठवतात ऑर्गॅनिक. ते पॅकेट्स करून ऑर्डर्स प्रमाणे त्यांच्या घरी पोहोचवतात. 4 पट 5 पट त्याला भाव मिळतो. आणि गरज आहे, लोक पैसे द्यायला तयार आहेत, पण त्या क्वालिटीचा माल पण आपल्याकडे पाहिजे, ती गॅरंटी पण पाहिजे आणि तो विश्वास पण पाहिजे की हा आलेला माल आपल्या आरोग्याला आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी चांगला राहील. तर मित्रांनो, वृक्षवेध फाउंडेशन, बोलायला गेलो तर रात्रभर कमी पडत, परंतु वृक्षवेध फाउंडेशन जे आहे त्यांनी अतिशय काम चांगल्या पद्धतीने चालू केलेलं आहे. सुरुवातीला अडचणी डेफिनेटली आल्या असतील, येतातच अडचणी, कोणत्याही कामामध्ये येतात, आणि या कामामध्ये आलेल्या त्याला मात करून आपण हा प्रवास जो केलेला आहे तो निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. आणि शेवटी पुन्हा एकदा सांगतो की आपल्या ग्रामीण भागात एक आणखी ती म्हण आहेच आणि मला फार आवडते की कुणीही आपलं कौतुक करण्यापेक्षा आपल्या लोकांनी कौतुक केलेलं, म्हणजे ग्रामीण भागातली तीच म्हण आहे की एखादा लहान बाळ असेल त्याचं कौतुक आई करत असेल तर त्या कौतुकाचं विशेष असतं. आणि हे गाव तुमचं आहे, त्या गावाने केलेलं कौतुक जे सगळ्यांनी केलेलं हे वेगळं आहे. याचं कारण असं आहे की आपल्याकडं ती म्हण आहे की आईने म्हणजे शेजारणीने खाऊ घातलेला भात आणि आईने पाठीवरून फिरवलेला हात, याच्यात आईचा पाठीवर फिरवलेला हात हा श्रेष्ठ असतो. आणि हा हात तुम्ही स्वतःहून स्वतःच्या पाठीवर फिरवलेला, तुमच्या गावातल्या ज्येष्ठांनी तुमच्या पाठीवरून फिरवलेला, त्यामुळे याचं एक विशेष महत्व आहे. त्याबद्दल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि मला इथं बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली. बोलायला मला भरपूर वेळ लागला. आता तरुण जर असतील तर तरुणांसाठी वेगळं बोलता येईल, काही महिला मंडळ मुली असतील त्यांच्यासाठी मार्गदर्शनासाठी वेगळं बोलता येईल, किंवा शेतकरी असतील तर त्यांच्यासाठी वेगळं बोलता येईल, उद्योजक असतील त्यांच्यासाठी वेगळं बोलता येईल. परंतु वेळ कमी असल्यामुळं आपल्या सर्वांची आज रजा घेतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद करतो. तुमच्या पुढच्या कार्याला, वृक्षवेध फाउंडेशनला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.